एका बापाने आयुष्यभर एकच गोष्ट शिकवली, इडली प्रेमाने बनवा, पैशासाठी नाही. पण मुलाने तीच गोष्ट नाकारली, बाप गमावला आणि एका रात्रीत त्याला कळालं की जे वडील शिकवत होते ते पैशांपेक्षा कितीतरी मोठं होतं. मशीनने इडली बनते, पण तिची खरी चव कशात लपलेली असते हे बघा आजच्या इमोशनल कहाणीत. मित्रांनो, कधी विचार केला आहे का? एका साध्या इडलीच्या दुकानात इतकी ताकद असू शकते की ती संपूर्ण घराण्याचं भविष्य, नातं आणि आत्मसन्मान एकत्र बांधून ठेवते. शिवा नावाचा एक साधा माणूस जो कधीच श्रीमंत होण्याच्या मागे धावला नाही. त्याने एकच गोष्ट जपली, आपलं काम आणि आपली माणसं. पण त्याचा मुलगा मुरगन मोठ्या शहरातल्या चकचकीत स्वप्नांच्या मागे गेला आणि मग नियतीने असा डाव टाकला की त्याला परत त्याच मातीत, त्याच दुकानात, त्याच जात्यावर परत यावं लागलं. ही कहाणी आहे हरवलेल्या आणि परत मिळालेल्या वारशाची, एका वडिलांच्या शिकवणीची जी शब्दात नाही तर कृतीत होती. चला तर आजच्या चित्रपटाला सुरुवात करू. त्याचं नाव आहे इडली कढाई. तर चित्रपटाची सुरुवात होते शिवपट्टणम गावापासून, जिथे आपल्याला अशी एक इडलीची दुकान दाखवली जाते जी संपूर्ण भागात खूप प्रसिद्ध आहे. ही इडलीची दुकान शिवा नावाचा एक माणूस चालवतो. शिवाची इडली इतकी चविष्ट असते की गावातला प्रत्येक माणूस ती इडली रोज चाखतो. अखेर शिवाच्या इडलीत असं काय आहे हे तुम्हाला पुढे कळेल. शिवा हा अतिशय साधा माणूस आहे. आपल्या गावात तो फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष देतो. कोणाशीही उलटसुलट बोलत नाही, कारण तो अहिंसेच्या मार्गावर चालतो. तो ना कोणाशी भांडतो ना कोणाला भांडू देतो. आणि शिवाला पैशांचाही लोभ नाही, कारण शिवाला आपल्या गावावर आणि आपल्या कामावर खूप प्रेम आहे. तर शिवाच्या दुकानावर रोज त्याचा मित्र इरुमुरगन इडली खायला येतो. खरं तर इरुमुरगन हा शिवाचा खूप मोठा फॅन आहे. इरुमुरगनला शिवाची इडली इतकी आवडते की शिवाच्या दुकानाचा पहिला ग्राहक नेहमी इरुमुरगनच असतो. गावातले लोकही शिवाचा खूप आदर करतात, कारण शिवा सगळ्यांना चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण देतो. शिवामध्ये अनेक साध्यासुध्या गोष्टी होत्या आणि याच गोष्टी शिवाला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. शिवाला एक मुलगाही आहे, त्याचं नाव मुरगन आहे. तो सध्या शाळेत जातो आणि वडिलांना दुकानातही मदत करतो. अशाच प्रकारे शिवाचं दुकान सुरू राहतं आणि वर्षांनंतर मुरगन मोठा होतो. इडली मुळात तांदूळ आणि उडदापासून बनते आणि शिवा तांदूळ आणि उडीद स्वतःच्या हाताने घरगुती जात्यावर वाटतो. वाटल्यानंतरच तो इडली बनवतो. पण या प्रक्रियेत शिवाला जवळपास 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणून एक दिवस मुरगन आपल्या वडिलांसाठी एक ग्राइंडर आणतो, ज्यामुळे वडिलांना ना मेहनत करावी लागेल आणि त्यांचा वेळही वाचेल. हे पाहून शिवाला या ग्राइंडरबद्दल थोडी शंका होती, तरी तो ते वापरून पाहतो. तांदूळ आणि उडीद ग्राइंडरमध्ये टाकल्यावर जे पीठ मिळालं ते खूप मऊसूत होतं आणि इडलीही खूप स्वच्छ आणि मऊ बनली. इडली दिसायला तर खूप स्वच्छ होती, पण शिवा जी स्वतःच्या हाताने वाटून बनवतो तिची चव पूर्णपणे वेगळी असते. आणि इथे शिवा मुरगनला स्पष्ट सांगतो की जी इडली तो स्वतःच्या हाताने बनवतो तिची गोष्टच वेगळी आहे. या ग्राइंडरमध्ये ती गोष्ट नाही. कारण मी इडली प्रेमाने बनवतो, त्यामुळे तू हा ग्राइंडर परत घेऊन जाऊ शकतोस. पण मुरगनचं म्हणणंही काही चुकीचं नव्हतं, कारण मुरगनने आपल्या वडिलांचा विचार करूनच हे केलं होतं की त्यांना मेहनत करावी लागू नये आणि त्यांचा वेळही वाचावा. कारण या वयात मेहनत करणं योग्य नाही ही गोष्ट शिवालाही खूप चांगली माहीत होती. पण तो मुरगनला म्हणतो की मला हाताने बनवणंच खूप आवडतं. मुरगनला आणखी एक गोष्टीचा त्रास होता. ती म्हणजे शिवाने जेव्हा इडलीचं दुकान सुरू केलं होतं तेव्हाही इडली तेवढ्याच किमतीला मिळायची आणि आजही तेवढ्याच किमतीला मिळते. जर असंच चालू राहिलं तर आपण कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. पण शिवा त्याला खूप सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो की श्रीमंत होण्यासाठी हे दुकान चालवत नाही आहे. तो हे दुकान चालवत आहे कारण त्याला आपल्या माणसांबरोबर राहायचं आहे आणि आपल्या माणसांना चविष्ट इडली खाऊ घालायची आहे. पण या सगळ्या गोष्टी मुरगनला आवडत नव्हत्या. तो शहरात शिकत होता, त्यामुळे मुरगनची विचारसरणी नव्या पिढीसारखी होती. तो आपल्या वडिलांना म्हणतो की आपण एक काम करू शकतो. मी शहरात राहतो, तुम्ही मला सांगा की इडली कशी बनवता. आपण शहरात तुमच्या नावाने अनेक फ्रँचायझी उघडू. मी काही इन्व्हेस्टर्सही शोधले आहेत. जर आपण हे केलं तर आपण लवकरच श्रीमंत होऊ. कारण मला नव्या पिढीबरोबर राहायचं आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे ना. पण शिवा यालाही नकार देतो. गोष्ट अशी आहे की शिवाला वाटत नाही की त्याच्या नावाने कोणीही इडली विकावी. कारण जर शिवाच्या नावाने कोणी इडली विकली तर ती इडली चांगली बनली नाही तर शिवाचं नाव खराब होईल.
आणि इतक्या वर्षात शिवाने पैसा नाही तर फक्त आणि फक्त आपलं नाव कमावलं आहे. शिवाला इडली बनवायला त्याच्या आईने शिकवलं होतं आणि जर शिवाचं नाव खराब झालं तर नक्कीच त्याच्या आईलाही वाईट वाटेल. म्हणून इथे शिवा मुरगनला हे सगळं करण्यास स्पष्ट नकार देतो. आता मुरगनला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतो. तो आपल्या वडिलांना सांगतो की तो पुढचं शिक्षण शहरातूनच करू इच्छितो. शिवालाही चांगलंच समजले की मुरगनला वाईट वाटलं आहे, पण तो आपल्या तत्वांशी ठाम आहे, म्हणून तो काहीच करू शकत नाही. मग मुरगन शहरात जाऊन खूप मेहनत करतो, उत्तम शिक्षण घेतो आणि त्याला इंटर्नशिप मिळते, ज्यामुळे त्याची नोकरी दुबईत लागते. दुबईत राहून मुरगनला काही वर्ष होतात. इथे तो विष्णुवर्धन नावाच्या एका मोठ्या करोडपतीच्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. या हॉटेलचं मॅनेजमेंट खूप उत्तम आहे, कारण हे सगळं मॅनेजमेंट मुरगनच सांभाळतो. त्यामुळे विष्णुवर्धनला आपल्या हॉटेलकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडत नाही, कारण मुरगनच सगळं सांभाळतो. समजून घ्या की मुरगन हा विष्णुवर्धनच्या मुलासारखाच आहे. विष्णुवर्धनला चांगलंच माहीत आहे की मुरगन खूप चांगला मुलगा आहे, म्हणून विष्णुवर्धनने आपली मुलगी मीरासाठी मुरगनची निवड केली आहे आणि मीरालाही मुरगन खूप जास्त आवडतो. कारण मुरगन खूप साधा मुलगा आहे, जो कोणालाही आवडेल. त्यामुळे मीरा मुरगनला खूप पसंत करते आणि गोष्ट लग्नापर्यंत पोचली आहे. दुसरीकडे आपण पाहतो की विष्णुवर्धनचा एक मुलगाही आहे, ज्याचं नाव अजबिन आहे आणि हा अजबिन विष्णुवर्धनच्या श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहे. त्याला आपल्या वडिलांच्या व्यवसायाशी काही घेणं देणं नाही. तो अनेकदा चुकीचं काम करत राहतो आणि सगळी चुकीची कामं नंतर मुरगनच सोडवतो आणि यामुळे अजबिनला मुरगनचा खूप हेवा वाटतो. कारण अजबिनला कधी वाटते की मुरगनच विष्णुवर्धनचा मुलगा आहे, तो नाही. आणि अजबिन मुरगनशी उलटसुलट बोलतोही, पण त्या बदल्यात मुरगन त्याला काहीही म्हणत नाही. एका पार्टी दरम्यान विष्णुवर्धन मुरगनची सगळ्यांशी ओळख करून देतो आणि मग इथेच जाहीर केलं जातं की लवकरच मीरा आणि मुरगनचं लग्न होणार आहे आणि लग्नाची तारीखही लवकरच जाहीर करणार आहेत. हे ऐकल्यावर मुरगन लगेच आपल्या वडिलांना फोन करतो आणि त्यांना दुबईला बोलवतो. पण शिवा नकार देतो. तो म्हणतो की त्याचं आता खूप वय झालं आहे आणि विमानाने तो प्रवास करू शकत नाही. त्यामुळे जर तुला लग्न करायचं असेल तर तू इथेच येऊन कर. हे ऐकल्यावर मुरगनला समजत नव्हतं की आपल्या वडिलांना काय सांगावं, कारण हे खूप श्रीमंत लोकांचं लग्न होणार होतं, जे गावात तर अजिबातच होऊ शकत नव्हतं. आणि दुसऱ्याच दिवशी एक बातमी येते, ज्यात मुरगनला कळतं की आता त्याचे वडील या जगात राहिले नाही. हे ऐकल्यावर मुरगनच्या पायाखालची जमीनच सरकते. तो आपल्या सासऱ्यांशी म्हणजे विष्णुवर्धनशी बोलतो आणि सांगतो की सध्या तो लग्न करू शकत नाही, कारण त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे आणि त्याला लवकरच गावी जावं लागेल. विष्णुवर्धनही म्हणतात की तुझं तिकडे जाणं खूप गरजेचं आहे, पण जसं तिकडून मोकळा होशील तसं लवकर दुबईला ये, कारण तुझं आणि मीराचं लग्न फार दिवस पुढे ढकलता येणार नाही. मीरा इथे मुरगनला स्वतःची काळजी घ्यायला सांगते आणि त्याचबरोबर मीरा मुरगनसोबत मुथू नावाच्या एका माणसालाही पाठवते, जेणेकरून तो मुरगनची काळजी घेऊ शकेल. मुरगन गावी पोचल्यावर जेव्हा तो आपल्या वडिलांच्या इडलीच्या दुकानासमोरून जात होता, तेव्हा त्याने पहिल्यांदाच आपल्या वडिलांचं दुकान बंद पाहिलं. हे पाहून त्याला खूप वाईट वाटलं, कारण आजपर्यंत त्याने आपल्या वडिलांचं दुकान कधीच बंद पाहिलं नव्हतं. वडील गेल्याचं दुःख मुरगनलाही खूप होतं. जेव्हा तो गावात पोचला तेव्हा त्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येते की तो आपल्या वडिलांबरोबर कसा राहायचा, त्याचे वडील इडलीचं दुकान कसं चालवायचे. यानंतर मुरगन आपल्या आईबरोबर वडिलांच्या इडलीच्या दुकानात जातो, जिथे मुरगनची आई त्याला इडलीबद्दल खूप गोष्टी सांगते की या दुकानात तुझ्या वडिलांच्या खूप आठवणी आहेत. आणि इथे मुरगनची आई खूप रडते. मुरगनची आई सांगते की शिवासाठी हे इडलीचं दुकान खूप महत्त्वाचं आहे. त्याला कधीच वाटत नव्हतं की दुकान बंद व्हावं, कारण त्याला आपल्या दुकानावर आणि आपल्या कामावर खूप प्रेम होतं. घरी परतल्यावर मुरगन आणि त्याची आई झोपी जातात. पण दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा कळतं की मुरगनची आईसुद्धा आता या जगात राहिली नाही. हे पाहून मुरगन पूर्णपणे कोलमडून जातो, कारण आता तो पूर्णपणे अनाथ झाला होता. त्याच्या आयुष्यात आता कोणीच उरलं नव्हतं. तो पुन्हा इडलीच्या दुकानात जातो, पण यावेळी त्याची भेट त्याच्या शेजारी राहणाऱ्या कायलशी होते. कायल आणि मुरगन लहानपणापासूनच एकत्र होते आणि मुरगनच्या आईने कायलला सांगून ठेवलं होतं की तिने मुरगनची पूर्ण काळजी घ्यावी. म्हणून कायल मुरगनची काळजी घेते आणि त्याच्याबरोबर राहते. दुसरीकडे मीरा आणि विष्णुवर्धनला ही गोष्ट कळाली होती की आता मुरगनचे आई वडील या जगात राहिले नाहीत. म्हणून मीरा मुरगनला फोन करते आणि सांगते की आता तुझ्या आयुष्यात कोणीच उरलेलं नाही.
तू तुझी जमीन आणि ते दुकान विकून लगेच दुबईला ये, कारण तुझं आयुष्य खूप मोठं आहे. पण विष्णुवर्धनला फक्त आणि फक्त लग्नाची काळजी होती, कारण लग्न जेवढं जास्त उशिरा होईल तेवढी त्याची बदनामी अधिकच वाढत जाईल. काही दिवस तो याच गावात राहतो आणि अखेर मुरगनने आपला मनसुबा पक्का केला होता की आता तो हे दुकान विकून टाकेल, कारण आता त्याच्या आयुष्यात कोणीच उरलं नव्हतं आणि त्याला या गावात थांबायचं नव्हतं. म्हणून मुरगन या दुकानाचा सौदा करू इच्छितो आणि त्याची भेट होते मारी नावाच्या एका माणसाशी, जो हे दुकान विकत घेऊ इच्छितो. मारी हे दुकान 7 लाख रुपयांना विकत घेत आहे, कारण हे दुकान खूप लोकप्रिय आहे, शिवाच्या नावाने चालतं आणि चांगल्या जागेवरही आहे. त्यामुळे मारी त्याला 7 लाख रुपये द्यायला तयार होतो. मुरगन इथून घरी परत येतो आणि रात्री झोपला असताना त्याला आपल्या वडिलांच्या काही गोष्टी आठवतात. मुरगनला जाणीव होते की हे दुकान त्याच्या वडिलांसाठी किती महत्त्वाचं होतं आणि आज तो तेच विकायला निघाला आहे. जेव्हा मी वडिलांना दुकान शहरात उघडण्यासाठी सांगितलं होतं तेव्हा त्यांनी नकार दिला होता, कारण त्यांना आपलं नाव खराब व्हावं असं वाटत नव्हतं. पण आज हे दुकान विकून मी तर त्यांचं नावच संपवून टाकेल हा विचार मनात येताच मुरगनला खूप वाईट वाटतं. म्हणून तो निर्णय घेतो की आपल्या वडिलांचं इडलीचं दुकान पुन्हा एकदा सुरू करेल. दुसऱ्या दिवशी तो सगळी तयारी करून शिवाचं इडलीचं दुकान पुन्हा सुरू करतो. मग कायल आणि मुरगन खूप मेहनत करून इडली बनवायला सुरुवात करतात. इडली बनवत असले तरी त्यांना खूप शंका होती की ही इडली त्याच्या वडिलांसारखी बनेल का. तांदूळ आणि उडीद वाटायला त्यांना खूप वेळ लागतो. त्यांना समजत नव्हते की चांगली इडली अखेर कशी बनेल. कशीबशी त्यांनी इडली बनवली आणि ती इडली ही बऱ्यापैकी स्वच्छ आणि चांगली बनली. दिसायला ती छान होती आणि शिवाचा पहिला ग्राहक म्हणजे इरू मुरगन त्याच्या दुकानात येतो. तो इडली चाखतो तेव्हा तो इडलीचं कौतुक करतो, पण ही इडली शिवाच्या इडलीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तो म्हणतो की ही इडली चांगली आहे, पण शिवाच्या इडलीची गोष्टच वेगळी होती. मुरगनला समजत नव्हते की त्याचे वडील असं काय करायचे की त्यांची इडली इतकी चविष्ट बनायची. पुढच्या वेळी मुरगन जेव्हा मारीकडे गेला तेव्हा मुरगनने मारीला दुकान विकण्यास स्पष्ट नकार दिला. मारी यामुळे हैराण आणि अस्वस्थ होतो. मारी हा असा माणूस आहे जो कायलला पसंत करतो. त्याला तिच्याशी लग्नही करायचं आहे. जेव्हा मारीला कळते की मुरगन आणि कायल एकमेकांवर प्रेम करू लागले आहेत आणि लवकरच दोघे लग्न करतील तेव्हा मारीला खूप वाईट वाटतं. मुरगन आपल्या कुलदैवताकडे जातो आणि तिथे मुरगनला पुन्हा शिवाचं एक स्वप्न पडतं, ज्यात शिवा सांगतो की जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जिला प्रेम सुंदर बनवू शकत नाही. जर तू आपलं काम प्रेमाने केलंस तर इडली सुंदर आणि चविष्ट बनेल. फक्त तुला त्यात तुझं प्रेम मिसळावं लागेल. दुसऱ्या दिवसापासूनच मुरगन असं करतो की तो सकाळी 4 वाजता उठतो, थंड पाण्याने अंघोळ करतो आणि कामाला लागतो. तो तांदूळ आणि उडीद वाटायला सुरुवात करतो. यावेळी त्याने घाई केली नाही, तर आपलं काम खूप प्रेमाने करत होता. तो लोकांना इडली खाऊ घालण्याच्या भावनेने काम करत होता. आणि पुन्हा एकदा जेव्हा त्याने इडली बनवली आणि पहिला ग्राहक म्हणजे इरू मुरगन त्याच्या दुकानात आला तेव्हा ती चाखून तो खूप हैराण झाला, कारण इरू मुरगनने सांगितले की ही इडली अगदी शिवाने बनवलेल्या इडलीसारखी आहे. हे ऐकून मुरगनला खूप बरं वाटतं. दुसरीकडे मीरा मुरगनला फोन करते. खरं तर मीराला मुरगनला कोणत्याही परिस्थितीत दुबईला बोलवायचं आहे, पण मुरगन सांगतो की तो इथे काम करतो आहे आणि कदाचित आता तो दुबईला येऊ शकणार नाही. यावर मीरा त्याला चांगलंच सुनावते आणि विष्णुवर्धनही हे लग्न मोडतो. तर इथे मुरगनने पूर्ण मनसुबा केला आहे की तो गाव सोडून कुठेही जाणार नाही. त्याचा मित्र मुथूसुद्धा गावातच राहणार होता. मग मुरगन आपलं काम खूप प्रेमाने करू लागतो. गावातल्या लोकांना मुरगनमध्ये सेवाभाव दिसतो. आता पुढे आपण पाहतो की अजमीनला कळतं की मीराचं मन मुरगनने तोडलं आहे. तेव्हा तो म्हणतो की मुरगनची काय बिशाद की तो मीराचं मन तोडेल. तो तर आमचा नोकर आहे, त्याला आम्हाला नकार देण्याचा काही हक्कच नाही. म्हणून तो आपल्या वडिलांशी विष्णुवर्धनशी बोलतो आणि सांगतो की तो भारतात जाऊन मुरगनला बरोबर घेऊन येईल. जर तो आला नाही तर तो त्याचे हातपायही तोडून टाकेल. दुसरीकडे मुरगन आपल्या गावात शांतपणे काम करत असतो. तेवढ्यात अजमीन गावात येतो. तो आपल्याबरोबर खूप लोकांना घेऊन आला होता. तेव्हा मुरगन शांतपणे इडली बनवत असतो आणि इथे त्यांच्यात जोरदार भांडण होतं, कारण अजमीनने मुरगनच्या वडिलांबद्दल उलटसुलट बोललं होतं. म्हणून मुरगन अजमीनला खूप निर्दयीपणे मारतो. त्याला मारल्यानंतर त्याला पश्चातापही होतो, कारण जर शिवा इथे असता तर त्यांनी हे भांडण होऊ दिलं नसतं आणि मुरगनही आता त्यांच्या मार्गावर चालत होता.
म्हणून तो ठरवतो की ना कोणाशी भांडेल ना कोणाला भांडू देईल, कारण आता तो अहिंसेच्या मार्गावर होता. पण मुरुगनने अजमीनला खूप वाईट पद्धतीने मारलं होतं, म्हणून विष्णुवर्धन आणि मीरालाही भारतात यावं लागतं. मग विष्णुवर्धन मुरुगनकडे येतात आणि म्हणतात की तू अजमीनला खूप वाईट पद्धतीने मारलं आहेस. जर त्याला शुद्ध आले आणि तू त्याच्यासमोर आलास तर तो तुला सोडणार नाही, म्हणून तू इथून निघून जा. पण मुरुगनला त्यांच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही, कारण अजमीनने मुरुगनच्या वडिलांबद्दल उलटसुलट बोललं होतं. यानंतर आपण पाहतो की अजमीन हळूहळू बरा होऊ लागला आणि त्याच्या मनात मुरुगनसाठी आता खूप राग होता. तो पुन्हा आपल्या गुंडांना घेऊन मुरुगनकडे जातो, पण यावेळी मुरुगन अजमीनवर हात उचलत नाही, म्हणून अजमीन मुरुगनला खूप वाईट पद्धतीने मारतो. अजमीनच्या मनात मुरुगनसाठी इतका राग आहे की तो मुरुगनला ठार मारू इच्छितो. पण विष्णुवर्धन म्हणतात की जर तू त्याला ठार मारलं तर गावातले लोक तुला सोडणार नाही, कारण गावातले लोक मुरुगनला खूप मानतात. पण तरीही अजमीन ऐकत नाही. तो मुरुगनला गोळी घालून त्याला जंगलात सोडून देतो. इथे गावकरी त्याची साथ देतात आणि त्याला सुखरूप हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. इथे कायल त्याची खूप काळजी घेते. आणि शेवटी जेव्हा एक पोलीस इन्स्पेक्टर मुरुगनकडे येतो आणि त्याला विचारतो की तुला गोळी कोणी मारली, तेव्हा मुरुगन नाव सांगत नाही की त्याला गोळी कोणी मारली. तो म्हणतो की त्याला नाही माहीत. दुसऱ्या दिवशी मीरा ही मुरुगनला विचारायला येते की त्याला गोळी कोणी मारली, पण मुरुगन तरीही नाव सांगत नाही. मात्र मीराला संशय येतो की गोळी एकतर अजमीनने चालवली आहे किंवा तिच्या वडिलांनी विष्णुवर्धनने. दुसरीकडे कायल मुरुगनची खूप काळजी घेत होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले होते. ही गोष्ट दोघांनाही चांगलीच समजली होती, कारण दोघेही कोणत्याही वाईट काळात एकमेकांची साथ सोडत नव्हते. आणि जेव्हा मारीला कळतं की मुरुगन आणि कायल एकमेकांवर प्रेम करू लागले आहेत आणि लवकरच हे लोक लग्न करतील, तेव्हा मारीला खूप वाईट वाटतं. तो लगेच मुरुगनकडे जातो. त्याला मुरुगनला मारायचं होतं, पण यावेळी मुरुगनला हात उचलावा लागतो आणि तो मारीला खूप वाईट पद्धतीने मारतो. मग मारी तिथून निघून जातो. दुसरीकडे अजमीन अजूनही मानत नव्हता. तो आपल्या वडिलांना सांगतो की मुरुगनला असंच सोडू शकत नाही. विष्णुवर्धन त्याला समजावतात की त्याने तुझं नाव घेतलेलं नाही. तू त्याला गोळी मारलीस तरीही त्याने तुझं नाव घेतलं नाही, म्हणजे तू त्यांचं काहीही करू नये. पण अजमीन ऐकत नाही. तो मुरुगनच्या दुकानात जातो आणि त्याचं संपूर्ण दुकान जाळून टाकतो. पण मुरुगनने यावेळी काहीच केलं नाही. आपले दुकान अशा प्रकारे जळताना पाहून तो खूप रडला. त्याला खूप वाईट वाटलं, कारण हे दुकान त्याच्या वडिलांनी बनवलेलं होतं. दुसरीकडे मीराला कळते की अजमीननेच मुरुगनवर गोळी झाडली होती. त्यामुळे ती एक बंदूक घेऊन येते आणि अजमीनवर रोखते. ती म्हणते की तुला मुरुगनची माफी मागावी लागेल, नाहीतर मी तुला गोळी घालेन. हे ऐकल्यावर विष्णुवर्धनही आपला मुलगा अजमीनवर ओरडतो, चूक माझी आहे, कारण माझ्याच लाडाने तुला बिघडवलं आहे. तुला कधीच त्या नजरेने पाहिले नाही की पुढे जाऊन तू काहीतरी करू शकशील. माझं पूर्ण आयुष्य तुला अशाच अडचणीतून बाहेर काढण्यात गेलं. पण आता वेळ आली आहे तुझे डोळे उघडण्याची, म्हणून तुला मुरुगनची माफी मागावी लागेल. दुसरीकडे मुरुगन आणि कायलने पुन्हा एकदा दुकान उभं केलं होतं आणि ते पुन्हा काम करू लागले होते. पुन्हा गावातले लोक त्यांची इडली खायला येऊ लागतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा विष्णुवर्धन, मीरा आणि अजमीन तिथे पोहोचतात, तेव्हा अजमीन मुरुगनची माफी मागतो. मुरुगनही जास्त वेळ घालवत नाही. तो त्यांना माफ करतो. इतकंच नाही तर या दुकानात अजमीननेही तांदूळ आणि उडीद वाटले. अशा प्रकारे एका मुलाने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. ज्या मार्गावर वडिलांना आपल्या मुलाला चालवायचं होतं, अखेर त्यांच्या मुलाला त्याच मार्गावर चालावं लागतं. वडिलांनी त्याला कधी सांगितलं नव्हतं की तू याच मार्गावर चाल, पण मुलाला जाणीव झाली की त्याला याच मार्गावर चालायचं आहे. आणि याचबरोबर ही सुंदर कहाणी इथेच संपते. मित्रांनो, शिवाने आयुष्यभर एकच शिकवलं, जे काम प्रेमाने करता त्यातच खरी बरकत असते. मुरुगनला हे उशिरा कळतं, पण कळतं. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्ही पैशांच्या मागे धावताना विसरलात? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच कहाण्या रोज बघायच्या असतील तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक मला अशाच कहाण्या घेऊन येण्यास ताकद देतो. भेटूया पुढच्या एका जबरदस्त कहाणीत.